सोलापुरातून वर्चस्ववादातून भर रस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या, 5 जणांच्या टोळक्याने कोयता आणि दगडाने ठेचून केलं ठार. कोयता आणि दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सुरेश श्रीराम हसे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे. 9 वर्षापूर्वी मयत सुरेश श्रीराम यांनी 14 ते 15 वराहांना विष देऊन मारल्याचा आरोप. याशिवाय मृत सुरेश श्रीरामवर एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. सोलापूर शहरात 70 फूट रोड या भागामध्ये जेलरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरेश कृष्णा श्रीराम या युवकाचा, ज्याचं वय 35 वर्ष आहे, या युवकाचा 5-6 लोकांनी मिळून दिवसा त्याला रस्त्यात अडवून, कट रचून रस्त्यात अडवून कोयते, काट्या आणि तिथेच रोड साईड पडलेल्या मोठ्या दगडांनी ठेचून त्याचा मर्डर केल्याची घटना झालेली आहे. सदरील घटना झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि तपासाची 8 टीम्स तिथे पोहोचलेल्या होत्या. पोलीस स्टेशन जेलरोड यांच्या टीम आणि क्राईम ब्रँचच्या स्पेशल टीम आम्ही आरोपींसाठी रवाना केलेल्या होत्या. साधारण 1 तासाच्या आत 6 पैकी 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. 6व्या आरोपीसाठी टीम रवाना झालेली आहेत. तो पण लवकरच मिळेल. काय नेमका वाद होता, काही पार्श्वभूमी कळली? बरोबर. मयत आणि आरोपी यांच्यामध्ये इनिशियली वराह पालनावरून 2017 पासून काही वाद होते. 2017 मध्ये आरोपींचे काही वराह मयतांनी विष देऊन मारून टाकले होते, यापासून त्यांचे भांडणं सुरू झालेली आहेत. आणि 2020 मध्ये एक त्यांच्यामध्ये मारामारीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात कुठला वाद नव्हता, परंतु यावेळेस म्हणजे आज त्यांनी संबंधित मयतास या जुन्या वादाच्या आणि भांडणाच्या कारणावरून मारून टाकल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते तपासामध्ये.